नमस्कार, मी श्वेता आरज. चर्चा तर होणारच, यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चर्चेचा विषय आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. तर चर्चेसोबत आपल्यासोबत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर. लोकसभा भिवंडी मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट होणार आहे. त्यामध्ये खासदार कपिल पाटील हे हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत. तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे यांनी आव्हान उभे केले आहे. तर सर, त्याबद्दल तुमचे मत काय आहे? श्वेता, भिवंडी मतदारसंघ तसा 19 फेब्रुवारी 2018 नव्याने अस्तित्वात आला. जसा पालघर मतदारसंघ जी नवीन रचना झाली, त्याच्यातून काही जिल्ह्यातले काही मतदारसंघ तोडून ताडून जिथं रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने रिझर्वेशनच्या जागा होत्या त्यानुसार मतदारसंघ जोडली गेली. आणि 2009 लोकसभाचं इलेक्शन झालं नवीन रचनेनुसार. आणि त्या नवीन रचनेनुसार त्यावेळी काँग्रेसचे सुरेश टावरे हे विजयी झाले. थोडक्यात 2009 नवीन मतदारसंघ झाल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसचा खासदार या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर 2014 तर मोदी लहर होती. त्या मोदी लहरमध्ये कपिल पाटील 1,09,450 मताधिक्याने निवडून आले. 2019 देखील मोदी लहर कायमच राहिली आणि पुन्हा कपिल पाटील अजून जास्त मताधिक्य घेतलं. थोडक्यात 1,56,329 मताधिक्याने ते विजय झाले. आणि आता ही 2024 आहे. 2024ला कपिल पाटील यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार नसून राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीतर्फे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उमेदवार आहेत. ते तुतारी घेऊन आलेले आहेत, कारण की राष्ट्रवादीची घड्याळ आता अजित पवारांकडे गेली आणि तो अजित पवारांनी घड्याळ आता हे भारतीय जनता पार्टीसोबत आहे. त्यानंतर ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार चांगलं काम आणि वैद्यकीय क्षेत्रामधलं फार काम मोठं आहे, शैक्षणिक क्षेत्रातलं फार मोठं आहे, निलेश सांबरे यांनी जिजाऊच्या माध्यमातून जे कामं उभी केली आहेत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी एक आव्हान उभे केलेले आहे. अशा पद्धतीने ही तिरंगी फाईट राहील. ही आता दुरंगी फाईट राहिली नाही, कारण की निलेश सांबरे देखील तुल्यबळ उमेदवार आहेत, बाळा मामा देखील तुल्यबळ उमेदवार आहेत आणि हे तर स्टँडिंग खासदारच आहेत. मंत्रिपद होतं आणि भाजपची लाट, या सर्व गोष्टीने ही तिरंगी फाईट होणार. आता ह्या भिवंडी लोकसभामध्ये एकूण 6 मतदारसंघ येतात, 6 विधानसभा क्षेत्र येतात. त्या 6 विधान क्षेत्रापैकी भिवंडी ग्रामीण हे ST राखीव आहे. त्यात शिंदे शिवसेनेचे शशिकांत मोरे हे आमदार आहेत, तर शहापूर हे देखील ST राखीव आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत. भिवंडी वेस्ट पश्चिम थोडक्यात हा जनरल मतदारसंघ आहे. या ठिकाणी BJPचे महेश चौगुले आहेत. त्याचप्रमाणे मुरबाडमध्ये देखील BJPचे आमदार किसन कठोरे हे आमदार आहेत. तर कल्याण वेस्टमध्ये देखील शिंदे शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. भिवंडी ईस्टमध्ये समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आहेत. थोडक्यात भिवंडी लोकसभामध्ये जे 6 विधानसभा क्षेत्र येतात त्याच्यापैकी 5 आमदार हे भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आहेत. थोडक्यात 2 BJPचे, 1 NCPच्या आणि 2 शिंदे शिवसेनेची अशी भक्कम बाजू ही त्यांच्याकडे. आणि 6वे जे समाजवादी पार्टीचे आहेत रईस शेख यांची तळ्यात आणि मळ्यात भूमिका आहे, कारण की ते शरीराने महाविकास आघाडीसोबत दिसतील तर मनाने सर्व मदत त्यांची भाजपाच्या कपिल पाटील यांच्याशी मैत्री असल्यामुळे त्यांना राहील, असं एकंदरीत चित्र आहे. महाविकास आघाडीचा इथं एक देखील उमेदवार नाही, ही फार मोठी अडचणीचा भाग आहे. आणि तुम्हाला अशीच सांगितलं समाजवादीचे रईस शेख यांची भूमिका ही फार गुलदस्त्यातच आहे. तर BJPचे उमेदवार खासदार कपिल पाटील हे आगरी समाजाचे येतात. त्याचप्रमाणे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील आगरी समाजाचे आहेत. तर अपक्ष म्हणून जे निलेश सांबरे यांनी आव्हान उभे केले आहेत ते कुणबी समाजाचे आहेत. आणि या ठिकाणी जर विचार केला, कुणबी समाज, आगरी समाज, कोळी समाज, मुस्लिम समाज यांचे प्राबल्य फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या ठिकाणी थोडं समाजावर राजकारण केलं जातं, समाजावर मतं मागितली जातात, समाजाचा उमेदवार पाहिलं जातं. ही अशी भूमिका असल्यामुळे ही तिरंगी फाईट झालेली आहे. कारण की कपिल पाटील स्टँडिंग खासदार, मंत्रिपद,
सत्तेची अनेक पदं चाकलेली, त्याच्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे 5-5 आमदार, 6वा छुपा आमदार, अशा पद्धतीने सर्वच आमदार त्यांच्यासोबत म्हटले तरी चालेल. त्याच्यामुळे ही त्यांची फार जमेची बाजू आहे. आणि इकडे एकही आमदार नाही, परंतु जनता सोबत आहे असे ते म्हणतात, कार्यकर्ते आहेत, ही बाजू आहे. पाहू, ही तिरंगी फाईट होणार आहे. येणाऱ्या काळात दिसेल ही तिरंगी जोमात फाईट राहील की कशी राहील, हे येणारा काळच दाखवणार आहे. आता आपण खासदार कपिल पाटील हे हॅड्रिक करण्याची जी तयारी करत आहेत, केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता, या माध्यमातून त्यांनी कामं देखील केलेली आहेत. खासदार कपिल पाटीलांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा, BJPचा, शिंदे सेनेचा, राष्ट्रवादी अजितदादा गटाचा दावा आहे की त्यांच्या आमदारांनी आणि खासदारांनी फार मोठी कामं केलेली आहेत. तर खासदार कपिल पाटील सलग 2 वेळा निवडून आलेत, मंत्रिपद भूषवलं. मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक विकास कामं त्यांनी केली, रस्त्यांचे कामं म्हणता येतील, पुलाचं काम म्हणता येतील, ही त्यांची जमेची बाजू आहे. थोडक्यात 6 पैकी 5 आमदार त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. कार्यकर्त्यांचा गट आहे. नरेंद्र मोदी यांची हवा, यांच्या नावावर मतं मागितली जात आहेत. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या तयारीत होते, परंतु कपिल पाटील सारखा तुल्यबळ उमेदवार न भेटल्यामुळे कपिल पाटीलांना पुन्हाची उमेदवारी दिली गेली. तसं भिवंडी मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्राबल्यच फार मोठं होतं, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे, राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यामुळे काँग्रेसची नाराजी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. भाजपच्या मतदार व मोदींच्या प्रवाहाची मते, हा त्यांना एक बेनिफिट भेटेल. तशा पद्धतीने जर विचार केलं, 2 वेळा खासदार असताना, मंत्रिपद असताना त्यांच्या बाजूने विरोधात देखील मतप्रवाह फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2 वेळा खासदार असताना, मंत्रिपद असताना भिवंडीचे उद्योग वाचवण्यात ते स्पष्टता अपयशी ठरले आहेत. कोरोना काळापासून, नोटबंदी काळापासून अनेक भिवंडीचे उद्योग बंद पडले. कापड उद्योगाच्या बाबतीत भिवंडी हे फार मोठं शहर मानलं जायचं. एक खजिना होता कापड उद्योगाचा, ते गुजरातकडे गेले, काही बंद पडले, व्यापारी, लहान व्यापारी मेले. त्याच्यामुळे तो राग फार मोठ्या प्रमाणावर आहे. ते MIDCचे उद्योग वगैरे वाचवण्यामध्ये अपयशी ठरले. अनेक गोडाऊन आज खाली आहेत. जे उद्योगाचं, गोडाऊनचं माहेरघर म्हटलं जातं, ते आज ह्या पद्धतीने उद्योगधंदे बंद पडल्यामुळे आज मागे गेलेले आहेत. केंद्र सरकारने घेतलेली भूमिका GSTची, नोटबंदीची, ही फार घातक ठरली आहेत. त्याच्यामुळे अनेक उद्योग बंद झाले. हा देखील त्यांच्यावर रोष फार मोठ्या प्रमाणावर आहेत. थोडक्यात मुंबईशी जोडणारा भिवंडी रेल्वे मार्ग देखील ते करू शकले नाही, हा देखील रोष त्यांच्यावर आहेत. भिवंडी कल्याण परिसरात टोरंट इलेक्ट्रिकच्या माध्यमातून जी ग्राहकांची पिळवणूक होत आहे, त्यांना त्रास होत आहेत, हा देखील त्यांना त्रासाला त्याच्यापासून सामोरे जावं लागू शकतं. कारण की लोकांचा रोष आहे. इलेक्ट्रिक बिल हे व्यक्तिगत भरावं लागतं, तरी जास्त नाही भरावं लागतं. त्याच्यामुळे तो रोष आहे. रस्त्यांच्या प्रश्न, पाण्याच्या समस्या, टोरेंट कंपनीद्वारे नागरिकांची होणारी लूट, आरोग्याच्या फार मोठ्या गंभीर समस्या आहेत. या कपिल पाटील यांच्यासाठी डोकेटेरी ठरणार आहेत. आता तुम्ही मला सांगा, या ठाणे जिल्ह्यामध्ये 5 धरणं आहेत आणि ज्या धरणाद्वारे मुंबई वगैरे इतर परिसरात पाणी पुरवलं जातं, आणि त्याच या भिवंडी मतदारसंघाच्या शहापूर परिसरात लोकांना पाण्यासाठी वणवण बघावं लागतं. 5-5, 10-10 किलोमीटर पायी जावं लागतं. इतकी दयनीय अवस्था आहे. हा गहन प्रश्न ते सोडू शकले नाही, हा त्यांच्या विरोधात एक बाजू आहे. त्याच्यानंतर जर उमेदवार म्हटले, जे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेले आहेत, त्या उमेदवाराचा जर विचार केला, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, तर बाळामामांची प्लस भूमिका काय, ते आक्रमक आहेत. साम दाम दंडभेद त्यांच्याकडे भूमिका आहे. त्यांच्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांचा मोठा गट आहेत. शरद पवारांची ताकद आहे. परंतु जर या भिवंडी मतदारसंघाचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदार जास्त नाही. खरी जागा तरी काँग्रेसला गेली पाहिजे होती, परंतु मी हे म्हणेल, काँग्रेस वाटाघाटीमध्ये कमी पडली म्हणून ही जागा शरद पवारांनी बळकवली. आता ह्या मतदारसंघामध्ये जर विचार केला, हे देखील आगरी समाजाचे येतात. कपिल पाटील आगरी समाजाचे, आगरी समाजाचे, यांच्यामध्ये मतं आगरी समाजामध्ये वाटले जातील. नाराजीच्या फायद्याची मतं भेटतील, मुस्लिम समाजाचे मतं भेटतील, आगरी समाजाचे मतं भेटतील, आदिवासींचे मतं भेटतील. बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मतं घेण्यामध्ये ते यशस्वी होतील. परंतु त्यांची सर्वात विरोधाची बाजी म्हणजे त्यांना पलटूराम म्हणून ओळखलं जातं. आज भाजपात, कधी राष्ट्रवादीत, कधी सेनेत, कधी मनसेत, असे वेळोवेळी भूमिका बदलणारे म्हणून बाळ्यामामांची ओळख आहे. त्याच्यामुळे
पलटूरामांना मतदान करतो की नाही हा देखील फार मोठाचा प्रश्न आहे. कारण की महाविकास आघाडीचं गद्दारीवरच जास्त मोठं भाषण चाललंय. मग गद्दारीच्या भूमिकेत बाळामामा देखील बसतात. कारण की त्यांनी देखील हा पक्ष सोडून ह्या पक्षात येणं ही गद्दारीच झाली. म्हणून गद्दारांना मतदान करू नका असे जे ठाकरे, शरद पवार, काँग्रेस हे आव्हान करत आहेत त्याच्या देखील फटका त्यांना बसू शकतो. ही सत्य परिस्थिती आहे. आता तिसरे उमेदवार जे अपक्ष म्हणून निलेश सांबरे यांनी फार मोठे आव्हान उभे केलेले आहेत. जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून निलेश सांबरेंचं कोकण पट्ट्यामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठे काम आहे. त्यांनी शैक्षणिक संस्था उभी केली, पोलीस प्रशिक्षण केंद्र उभी केले, वैद्यकीय मेळावे, आरोग्य मेळावे, शिबिरं हे फार मोठ्या प्रमाणावर राबवले, तरुणांना मार्गदर्शन केंद्र, अभ्यास केंद्र सुरू केले. अशा पद्धतीतून त्यांनी सामाजिक क्षेत्रात फार मोठं काम, आरोग्यविषयक, तरुणांविषयी, त्याच्यानंतर अभ्यास केंद्र, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे जर काम, सामाजिक काम पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची ती जमेची बाजू आहे. आणि निलेश सांबरेंची भूमिका आहे की खासदारांनी काहीच केलं नाही, सत्तेच्या उपयोगातून मला जनतेची सेवा करायची आहे. माझ्या पर्सनली कमाईतून मी आज 80% 70% जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम मदत करीत असतात. आणि जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून एक चांगलं त्यांनी काम उभं केलं. ते देखील एक त्यांचं आव्हान आहे. थोडक्यात जर सामाजिक याचा विचार केला गेला, जातीवाद निवार केला गेलं, दोन्ही हे आगरी समाजाचे, बाळामामा देखील आगरी समाजाचे आणि कपिल पाटील देखील आगरी समाजाचे. तर निलेश सांबरे हे कुणबी समाजातून येतात. त्याच्यातून एक सर्वात महत्त्वाचं असं, निलेश सांबरे कुणबी समाजाची मतं किती घेतात, मुस्लिम समाजाला आपल्याकडे कसे वळवतात, काँग्रेस जे नाराज आहेत, ज्यांचा अधिकार होता की हे तिकीट आम्हाला पाहिजे होतं, ते राष्ट्रवादीला गेलं. म्हणून काँग्रेसचा जो नाराज गट आहे त्या काँग्रेसच्या नाराज गटांनी जर निलेश सांबरेंना मदत केली तर फार मोठा मतप्रवाह त्यांना तो भेटू शकतो. आज नाही म्हटलं तरी 80,000 ते 1,00,000 मतं हे काँग्रेसची आहेत त्या मतदारसंघात. ती मतं ही आघाडीकडे न वळता, बाळामामाकडे न वळता जर निलेश सांबरेकडे वळाली तर हा त्यांचा एक फायद्याचा भाग. आणि सर्वात त्यांची प्लसची बाजू म्हणजे वंचित आघाडीची देखील त्या मतदारसंघामध्ये 80,000 ते 1,25,000 आसपास मतदार आहेत. आणि वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी जर सभा लागली तर मी दाव्याने सांगेल त्या सभेच्या परिणामात 1,00,000च्या मताचं प्रमाण वाढणार आहे. म्हणून निलेश सांबरेंनी बाबासाहेब आंबेडकरांची सभा लावण्याचा त्यांचा जोर असेल आणि त्यांनी खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला. पाठिंबा तर दिलेलाच आहे, परंतु सभा घेऊन आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं की निलेश सांबरें मागे आम दाम दंडभेदाने उभं राहायचं आहे. तर निलेश सांबरेंना वंचित आघाडीचे मतं, कुणबी समाजाची मतं, मुस्लिम समाजाची मतं आणि त्यांनी केलेले कामं, आदिवासी समाजाची मतं, ह्या कामांच्या जोरावरती त्यांना फार मोठे मताधिक्य मिळू शकतं. ही त्यांची प्लसबाजी आहे. आता परंतु निलेश सांबरे यांच्यावर मागे कारवाई देखील झाली होती. त्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं लायसन रद्द करण्यात आलं होतं. हे कपिल पाटीलनेच केलं होतं. इतके कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांनी कामं केली नाहीत, अनेक रस्त्यांच्या समस्या आहेत, तरी देखील कधी नाही. परंतु हे उमेदवार होऊ शकतात हे कपिल पाटीलला वाटत होतं. बाळामामांवर देखील कारवाई झाली. त्यांची उमेदवारी डिक्लेअर होताच त्यांच्यावर CID, तुमची ED ह्या रेड चालू राहतात. थोडक्यात ह्या भारतीय जनता पार्टीला याचा फटका बसणार आहे. अनेक मतदारांना हे जुलमी सरकार वाटतं. त्या जुलमी सरकारचा फायदा बाळामामा किती आक्रमकतेने भाजप आणि कपिल पाटील विरुद्ध राहतात, निलेश सांबरे भारतीय जनता पार्टी कपिल पाटीलविरुद्ध किती आक्रमकतेने बोलतात, याच्यावर देखील एखादे लाख मतदार अवलंबून आहे. कारण की जो जास्त आक्रमक त्याच्याकडे मतदार वळत असतो. कारण की आक्रमकता ही विजयाची नांदी आहे आणि जो जास्त आक्रमक राहील याच्याकडे मतदार वर्ग हा वळीत असतो. म्हणून निलेश सांबरे आक्रमक होतात की बाळामामा, याच्यावर देखील एखाद्या लाख मतं इकडे तिकडे फिरू शकतात. म्हणून या ठिकाणी जो कोणी आक्रमक राहील तोच भारतीय जनता पार्टीचा विरोधक म्हणून यशस्वी होईल असे एकंदरीत दिसते. भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार बाळामामा यांना काँग्रेस पक्ष ताकदीने त्यांना मदत करणार का? महत्त्वाचा प्रश्न विचारला. खऱ्या अर्थानं भाजप सेना युतीमध्ये ज्या पद्धतीने तिकीट वाटपाच्या बाबत भाजपने आपली दादागिरी केली, हुकुमशाही पद्धतीने आपले तिकीट मिळवले, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये देखील शिवसेनेने काँग्रेसवरती जास्तच दादागिरी केली. थोडक्यात तू म्हणशील की सांगली लोकसभा मतदारसंघ
आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच हक्क होता, काँग्रेसचाच दावा होता. आता तू तर भिवंडी लोकसभामध्ये जर म्हटली तर या ठिकाणी पारंपरिक काँग्रेसची जागा होती. या ठिकाणी काँग्रेसचे आमदार 9 वेळा निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसचाच दावा होता. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीने थोडक्यात शरद पवारने ती काँग्रेसकडनं भिवंडीमध्ये हिसकवली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले 100% अयशस्वी ठरले आहेत. तशाच पद्धतीने सांगली लोकसभेमध्ये खासदारच्या पदाचा दावेदार हा काँग्रेसचा होता, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेने दादागिरी केली, ठाकरेंनी दादागिरी केली, संजय राऊतांनी दादागिरी केली आणि ती देखील जागा हिसकवली. या ठिकाणी मी म्हणेल की काँग्रेसला जागा वाटपामध्ये 100% अपयश आलेलं आहे. सांगली लोकसभा आणि भिवंडी लोकसभा जर काँग्रेसने लढवली असती तर काँग्रेसचे 2 खासदार वाढले असते. कारण की या ठिकाणी थोडक्यात नवीन मतदारसंघ झाल्यानंतर देखील काँग्रेसचा खासदार इथं निवडलेला होता. 2 वेळा खासदारांनी चांगले मतं घेतलेली होती, त्यांचा कार्यकर्ता होता. त्याच्यामुळे इथं काँग्रेसचाच दावा असताना राष्ट्रवादीने केलेली दादागिरी, मनमानीने त्याच्यामुळे जिथं त्यांचा मतदार नाही, ही फार मोठी काँग्रेसची हार आहे. काँग्रेसच्या मतदार आणि नेते थोडक्यात जे काँग्रेसचे दयानंद चोरगे खासदारकीची तयारीत करत होते ते आज देखील नाराज आहेत. त्यांनी जर ठरवलं की यांना न मदत करता निलेश सांबरेंना मदत करायचे अपक्ष उमेदवार, कारण की त्यांनी राहुल गांधी आले त्यावेळी फार मोठं स्वागत निलेश सांबरेंनी केलं होतं, बॅनर लावले होते, स्वागताचा सर्व खर्च केला होता. अशा पद्धतीने निलेश सांबरेंनी कोणती अट किंवा शर्त न ठेवता काँग्रेसचे जे स्वागत केलं, नेत्याचे जे स्वागत केलं, राहुल गांधींचे जे स्वागत केलं, ही त्यांची जमेची बाजू आहे. म्हणून ज्या राष्ट्रवादीने काँग्रेसचं तिकीट हिसकवलं, जागा बळकावली, त्याला मदत न करण्याची भूमिका काँग्रेसने घेऊन जर अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंना जर मदत झाली तर निलेश सांबरेंची बाजू भक्कम होते आणि बाळामामा तिसऱ्या नावावर जाऊ शकतो. पण काँग्रेसची भूमिका त्या ठिकाणी काय घेते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपडा व्यापाराचे शहर म्हणून भिवंडी ओळखलं जायचं, ते आता जवळजवळ नाहीसारखं आहे, गोळावून खाली पडलेले आहेत. ही सर्व विरोधातली बाजी ही भाजपच्या विरोधात जाते. त्याच्यामुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीने जे कामं केले नाही, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आणि अनेक उद्योग बंद पडले, याचा फटका हा भारतीय जनता पार्टीच्या स्टँडिंग खासदार आणि मंत्री असलेले कपिल पाटील यांच्यावर पडू शकतो. आणि लढाई ही तिरंगी असली तरी निलेश सांबरे किती आक्रमक पवित्रा घेतात, काँग्रेसची काय भूमिका घेते, काँग्रेसने जर छुपा पाठिंबा या मदत निलेश सांबरेंना करण्याची ठरवली तर निलेश सांबरेंची बाजू भक्कम होते. म्हणून खरी फाईट मला तरी वाटते कपिल पाटील निलेश सांबरेंमध्ये राहू शकते, कारण की निलेश सांबरेंची प्लस बाजू आहे, सामाजिक क्षेत्रातील काम फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांनी केलेलं आहे लोकांसाठी. काही नसताना, आमदार नाही, खासदार नाही, हे असे असताना, साधा जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आरोग्यविषयक शिबिरं दर महिन्याला घेणं, अनेक महिलांना मदत करणं, जडित घरं असतील, काही कुटुंब असतील त्यांना मदत करणं, अशी भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे ती त्यांच्या जमेची बाजू आहे. परंतु मी म्हणेल राष्ट्रवादीने जरी महाविकास आघाडीचं तिकीट हे पलटूराम बाळामामा यांना दिलं असलं तरी त्यांच्या विरोधातच प्रचार यंत्रणा राबवली जाते. कारण की ठाकरेंचं, शरद पवारांचं, काँग्रेसचं गद्दारांना मतदान करू नका, म्हणजे या पक्षातनं त्या पक्षात जातो त्या गद्दारांना मतदान का करावं, म्हणून देखील त्यांना मतदान पडू शकत नाही. हे मायनस पॉईंट आहेत. म्हणून आज तरी मला वाटतं या ठिकाणी कपिल पाटील, भाजपा आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यामध्येच खरी लढत होणार. पाहू येणारा काळ कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जाते त्याच्यावर देखील भरपूर अवलंबून आहे. प्रचार यंत्रणाची दिशा ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष राबवतो त्या पद्धतीने जो आक्रमक पवित्रा घेतो त्याच्या दृष्टिकोनातूनही ठरवली जाते. 20% मतदार असे असतात, कोण निवडणार त्याला मतदान करायचं, ती भूमिका. भाजपच्या विरोधातला मतदार हा जो निवडेल त्याच्याकडे मतदान, शेवटची ज्याची प्रचार यंत्रणा चांगली असेल, जो निवडण्यासारखा वाटत असेल त्याच्याकडे जाईल. म्हणून निलेश सांबरे आणि बाळामामा याच्यापैकी ज्याची प्रचार यंत्रणा जोरदार राहील त्याच्याकडे 20% नाराज मतदारांचा फायदा यांना भेटू शकतो. भिवंडी मतदारसंघामध्ये काय होतं हे येणारा काळच दाखवेल. खासदार कपिल पाटील हे 10 वर्ष खासदार म्हणून निवडून आले होते, तसेच त्यांनी मंत्रीपदही भूषवलं आहे. तर 10 वर्ष खासदार असून सुद्धा
ज्या समस्या आहेत, आरोग्य, शैक्षणिक, रस्ते तसेच पाणी टंचाई भीषण आहे. ह्या समस्यांचे त्यांनी निराकरण केलेले नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे हे प्रश्न सोडवलेले नाहीत. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक त्यांच्यावर नाराज आहेत. तर दुसरीकडे बघायला गेलं तर जे उमेदवार अपक्ष म्हणून निलेश सांबरे आहेत, त्यांच्यावर जनतेचं मोठ्या प्रमाणात प्रेम आहे. कारण त्यांनी बघायला गेलं तर शैक्षणिक, आरोग्य तसेच काही अडचणी आहेत त्या त्यांनी तिथे जाऊन सोडवल्या आहेत. त्यामुळे मतदार जे संघ आहेत त्यांचं निलेश सांबरेंकडे कौल आहे. आणि तसेच बघायला गेलं तर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे जिकडे सत्ता तिकडे नीतिमत्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आता बघूया भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर त्यामध्ये जे मतदारसंघ आहेत त्यांचं कौल कोणाकडे जातं आणि येणाऱ्या काळातच दाखवणार आहे की विजयी कोण होणार आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर.